नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे। आज आपण हट्टी प्रेम ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। राजूला आज कॉलेजला जायला खूप वेळ झाला होता। काय करणार, त्याचं कामच असं होतं की तो खूप दमायचा, खूप थकायचा। त्यामुळे केव्हा झोप लागायची हे त्यालाच समजत नव्हतं। त्यामुळे सकाळी उठायला वेळ व्हायचा आणि कॉलेजला तो नेहमी लेट व्हायचा। सकाळच्या वेळेत तो कॉलेजला जायचा आणि कॉलेज सुटल्यानंतर गौंड्यांच्या हाताखाली काम करायचा, कारण त्याची परिस्थिती एवढी वाईट असते की त्याला एक वेळचे जेवायला सुद्धा मिळत नव्हतं। पण कॉलेजमध्ये खूप हुशार मुलगा होता। राजू खूप जिद्दी मुलगा होता। त्याला काही करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि त्याला काही करून आपली स्वप्न पूर्ण करायची होती। त्याच्यासोबतच कॉलेजमध्ये एक मुलगी शिकत होती, मीरा नावाची। तिला खूप पैशाचा गर्व होता। ती भरपूर श्रीमंत होती। मीरा एवढी हुशार पण नव्हती। प्रत्येक वेळेस राजू पहिल्या नंबराने यायचा। मीराला खूप आश्चर्य वाटायचं की त्याची परिस्थिती सुद्धा नाही शिकण्याची, पण तो नेहमी पहिला कसं काय येतो। मीरा नेहमीच त्याचा तिरस्कार करायची। मीराने किती मन लावून अभ्यास जरी केला तरी सुद्धा राजू नेहमी पहिला यायचा। फायनल एक्झाम जवळ आलेली होती। कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं। मीरा कॉलेजमध्ये राजूला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करते। तेव्हा राजू तिला विचारतो, काय झालं आहे मीरा, तू मला असा का त्रास देतेस। तेव्हा मीरा राजूला बोलते की काही झालं तरी कॉलेजमध्ये मीच पहिला येणार आहे। तो ठीक आहे बोलतो, आपण कॉलेजच्या रिझल्ट दिवशी भेटूया, कोण पहिला येतं नक्की बघूया। दोघांमध्ये पैज लागते। फायनल एक्झाम जवळ येते। दोघे सुद्धा खूप जोराने अभ्यास करत होते। एक्झाम संपतात। मीरा आतुरतेने रिझल्टच्या दिवसाची वाट बघत होती। काही दिवसांनी रिझल्टचा दिवस येतो। मीरा खूप उत्सुकतेने रिझल्ट बघण्यासाठी कॉलेजमध्ये जाते। कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव बघते की कितवा नंबर आला आहे। मीरा संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला आलेली होती। हे बघून तिला खूप आनंद होतो। तिचा आनंद गगनात मावत नाही। पण थोड्या वेळानंतर तिच्या हे लक्षात येतं की राजू नेहमीच पहिला येतो, पण ह्या वेळेस तो कसा काय पहिला नाही आला। संपूर्ण लिस्टमध्ये ती राजूचं नाव शोधते, पण तिला राजूचं नाव भेटतच नाही। तिला खूप आश्चर्य वाटतं की नेहमी पहिला येणारा मुलगा, त्याचं नाव मेरिट लिस्टमध्ये कसं काय नाही। तिला काय झालं असेल, का तो पहिला आला नाही, त्याने परीक्षा दिली आहे की नाही, असे बरेच प्रश्न तिच्या मनात गोंधळ करून राहतात। मीरा संपूर्ण कॉलेजमध्ये पहिला येऊन सुद्धा तिच्या चेहऱ्यावर जरासुद्धा आनंद दिसत नव्हता, कारण राजूचं नाव मेरिट लिस्टमध्ये नव्हतं। रिझल्ट घेऊन ती कॉलेजमधून घरी जायला निघते। तेव्हा ती वाटेत राजूला बघते। राजूला आवाज देत ती राजूच्या पाठीमागून जाते। जेव्हा ती राजूच्या पाठीमागून जाते तेव्हा तिला समजतं की राजूचा हात मोडला आहे। गौंडी काम करताना विठा त्याच्या हातावर पडतात आणि त्याचा हात मोडतो। त्यामुळे तो परीक्षाच देऊ शकला नव्हता। पहिले 2च पेपर त्याने दिले होते। राजूची ती अवस्था बघून तिला खूप वाईट वाटतं। ती त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत जाते। राजू मीराला आपल्या घरी आलेलं बघून खूप आश्चर्य होतं आणि तिला विचारतं, मीरा, तू इथे कशी काय आलीस, बरी आहेस ना, आज रिझल्ट लागणार होता, काय झालं, तूच पहिला आली असशील ना। मीराचे डोळे भरून येतात आणि राजूला बोलते की हो, मीच पहिला आली आहे। तेव्हा राजू तिला कॉंग्रॅच्युलेशन बोलतो, मला माहिती होतं की तूच पहिला येणार म्हणून। राजू मीराला बोलतो की तुझं तोंड गोड करण्यासाठी माझ्याकडे काही सुद्धा नाही, हां पण मी चहा नक्की करू शकतो, तू बस, मी तुझ्यासाठी चहा करतो। मीरा त्याच्या झोपडपट्टीत एका जाग्यावर बसते। तो चूल पेटवून चहा ठेवत होता। त्याची ती अवस्था बघून तिला खूप वाईट वाटतं की माझ्याकडे कितीतरी पैसा आहे, पण मला शिकायची जरासुद्धा जिद्द नव्हती। राजू मीरासाठी चहा बनवतो, पण चहा वाटीमध्ये ओतताना एका हाताने चहाचं भांडं लडबडत होतं। तेव्हा मीरा पळत जाते आणि चहाचं भांडं आपण धरते आणि चहा वाटीमध्ये ओतते। राजूने फक्त एकच वाटी चहा बनवला होता, कारण त्याच्याकडे एका चहापुरतीच साखर उरलेली होती। मीरा चहा पिताना त्याला बोलते की तू चहा घे ना,
तू का चहा पित नाही आहेस? राजू बोलतो की मला नको आता चहा, तू घे. मीराच्या ही गोष्ट लक्षात येते की घरामध्ये साहित्य नाही आहे. मीरा आणखीन एक वाटी घेते आणि आपल्या वाटीतला चहा त्याला अर्धा पिण्यासाठी देते. दोघी मिळून गप्पा गोष्टी करत चहा पितात. त्या दिवसानंतर मीरा वरचीवर त्याच्या झोपडीमध्ये जाऊ लागली होती. राजूच्या नकळत राजूची मदत करू लागली होती. राजूचा तो प्रामाणिकपणा आणि साधा भोळा स्वभाव मीराला खूप आवडू लागला होता. राजूचा नेहमी तिरस्कार करणारी मुलगी राजूच्या प्रेमात पडली होती. एक दिवस ते आपल्या घरी सांगते की मला राजू नावाचा मुलगा खूप आवडतो आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. पण त्यावेळेस तिच्या घरचे तिला नकार देतात, कारण राजूची परिस्थिती खूप वाईट होती. 2 वेळचे जेवणसुद्धा तो मीराला देऊ शकणार नाही म्हणून तिच्या घरचे नकार देतात. पण मीरा खूप हट्टाला पेटते. ती सुद्धा आता खूप जिद्दी झाली होती. त्यामुळे ती घरी सांगते की मी लग्न करणार तर राजूशीच करणार, परिस्थिती त्याची कशीही असो. पण एक ना एक दिवस त्याची परिस्थिती नक्की बदलेल, कारण तो खूप मेहनती, प्रामाणिक आणि जिद्दी मुलगा आहे. घरातली सगळ्यांची खूप लाडकी मुलगी होती आणि एकुलती एक असल्यामुळे तिच्या हट्टापुढे सगळेजण तिच्या आणि राजूच्या लग्नासाठी तयार होतात. मीरा आणि मीराच्या घरचे मिळून सगळेजण राजूच्या झोपडीमध्ये जातात आणि राजूला सांगतात की मीराला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा राजू बोलतो की माझी परिस्थिती एवढी नाही की मीराला 2 वेळचे जेवण देऊ शकेल, तिला सुखी ठेवू शकेल. तेव्हा मीरा राजूचा हातात हात धरते आणि त्याला बोलते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या दोघांचा संसारसुद्धा खूप चांगला होईल. मी आहे ना, मग एवढा का भितोस? सगळेजण मिळून राजूची समजूत काढतात. तेव्हा कुठे जाऊन राजू लग्नाला तयार होतो. दोघांचं अगदी साध्या पद्धतीने मंदिरात लग्न होतं. मीराच्या घरी येण्याने राजूच्या झोपडीचं घर बनतं. मीरा नेहमी राजूच्या पाठीशी खंबीर उभा राहते. ती नोकरी जॉईन करते. राजूला सुद्धा एका चांगल्या ठिकाणी नोकरीला लावते. हळूहळू करत दोघी मिळून झोपडीच्या जागी स्वतःचं नवं घर उभा करतात. खूप मेहनत घेतात आणि घरात लागणारी प्रत्येक वस्तू आणतात आणि अशा प्रकारे आपला संसार नव्याने आणि खूप सुंदर फुलवतात. आपल्या मनात जर आपली स्वप्न पूर्ण करण्याची जर इच्छा असेल ना, तर कोणतीही गोष्ट ही अवघड नसते. प्रेमाने बऱ्याचशाच गोष्टी करता येतात. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.